नमस्कार अमरावती। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कठोरा मार्गावरील स्मोकिंग पांडा या नावाने सुरू असलेल्या कॅफेच्या आड अवैध धंदे सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता त्यावर छापा टाकून धडक कारवाई करण्यात आली। भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनामध्ये पथकातील महिला पोलीस कर्मचारी भाग्यशाली पवार, पूजा सपकाळे, चालक सातंगे तसेच सुषमा लवंगे यांनी कॅफेची पाहणी केली। यावेळी कॅफे बाहेरून लॉक केलेला आढळला। पोलिसांनी लॉक तोडून आतमधून एका प्रेमी युगलाला रंगे हात ताब्यात घेतले। कॅफेच्या आतमध्ये कपल करिता स्वतंत्र केबिनची व्यवस्था करण्यात आली होती। कॅफेचा मालक दीप वितोंडे हा असून तो दर तासाला सुमारे 400 रुपये आकारून केबिन उपलब्ध करून देत असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी कुलूप तोडून आत असलेल्या युवक युवतींना बाहेर काढून त्यांच्या विरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। त्यानंतर संबंधित युवक युवतींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। कॅफे मालक दीप वितोंडे हा कठोरा मार्गावर स्मोकिंग पांडा नावाचा कॅफे सोबतच फ्रोजन डिलाइट नावाचे आईस्क्रीम पार्लर चालवितो। आईस्क्रीम पार्लर आणि स्मोकिंगच्या नावाखाली आतमध्ये त्याने प्रेमी युगुलांकरिता छोट्या छोट्या स्पेशल केबिन काढलेले आहेत। या परिसरात स्मोकिंग पांडा हे नाव जास्त प्रसिद्ध असून संबंधित आरोपींचे फ्रोजन डिलाइट या नावाचे आईस्क्रीम पार्लर सुद्धा तेथेच आहेत। या ठिकाणी पोलीस पथकाने याआधी सुद्धा छापा टाकून कारवाई केली होती। ही कारवाई 30 मार्च रोजी दुपारी 4:45 सुमारास करण्यात आली। अशा प्रकारामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याने पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे।